शहादा नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला सर्व शहादाच्या मतदारांना अपेक्षा होती या 2-3 वर्षातले जे खड्डे आहेत, रस्त्यावरचे खड्डे ते बुजवले जातील, रस्ते दुरुस्त केले जातील, अन्य कामं केली जातील. पण दुर्दैवाने असं काही दिसत नाहीये. या नगरपालिकेला काय झालेलं आहे ते आम्हाला कळायला मार्ग नाही. शहाद्यातला एकही रस्ता असा नाही का ज्या रस्त्यामध्ये प्रचंड खड्डे नाही. पण दुर्दैवाने याकडे लक्ष कोणीही देत नाही. ना सत्ताधारी देत आहेत, ना विरोधीवाले देत आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागतंय. आणि यापुढे या शहरातले जर खड्डे बुजले गेले नाही, रस्त्यांचे काम केले गेले नाही, रस्ते दुरुस्त केले गेले नाही, तर शिवसेना पूर्ण ताकदीने उतरून नगरपालिकेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या शहराचं दुर्दैव म्हणावं लागेल. या 6 महिन्यामध्ये एकही चांगलं काम झालेलं नाही. प्रचंड खड्डे निर्माण झालेले. या खड्ड्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये निश्चितच दुर्दैवाने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि जर असं घडलं तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. ज्यांची चूक असेल त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढे सांगू इच्छितो. कारण की शिवसेना या सर्व उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. या शहराचं दायित्व आमचंही आहे. हे शहर आमचं आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ते सत्ताधारी असो का विरोधी पक्ष नेते, पण या सर्व गंभीर समस्येकडे शिवसेना अत्यंत गांभीर्याने बघत आहे. आणि जर याच्या पुढे या शहराकडे लक्ष दिलं गेलं नाही तर शिवसेना प्रचंड मोठं आंदोलन उभं करून चुकलेल्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू इच्छितो.